आज गंधार आयोजित खिलबिल सेलिब्रेशनच्या खिलबिल गप्पांमध्ये आज आपल्याला भेटायला आले आहेत डॉक्टर महेश केळुस्कर। ते ख्यातनाम कवी आहेत, लेखक आहेत आणि आकाशवाणीचे निवेदक सुद्धा। मी शौनक करंबळकर आणि मी संचिता आवडेकर। या खिलबिल गप्पांमध्ये आम्ही तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। महेश काका, माझा हा पहिला प्रश्न तुम्हाला की कविता कशी सुचते आणि कविता तुम्ही पहिले कधी लिहिलीत? कविता बाळा कशी सुचते हे खूप लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण अजून कुणीच असं सांगितलं नाही की कविता नेमकी कधी सुचते आणि कशी सुचते। कविता ही एक उत्स्फूर्त गोष्ट आहे आणि ती कुणाला कधी सुचेल याचं काही गणित मांडता येत नाही। जसं आपल्या बहिणाबाई चौधरी होत्या, त्यांचं शिक्षण झालं नव्हतं, त्या शेतात राबताना त्यांना कवन सुचायची, जी पुढे त्यांचे जे पुत्र होते सोपानदेव चौधरी ते पण मोठे कवी होते, त्यांनी ती प्रकाशित केली नंतर, म्हणून आपल्याला कळलं की बहिणाबाई ह्या कवयित्री होत्या। तेव्हा कविता ही माझं असं मत आहे वैयक्तिक की आपण म्हणतो ना असं एक देवाची देणगी असते किंवा गॉड्स गिफ्ट। एखाद्याला गळा चांगला असतो तो गायक होतो, एखादा शिल्पकार असतो, चित्रकार असतो। प्रत्येक जण चित्र काढू शकत नाही ना। माझी भूमिती समजा चांगली असली पण मी काय चित्रच काढून चांगलं देईन असं नाही। तसं कवितेचं आहे, चांगली कविता निर्माण होणं आपल्या हातून, आपल्याला सुचणं ही एक वेगळी व्यासंग लागतो पुढे, मात्र त्याचा खूप व्यासंग करावा लागतो, खूप मोठमोठ्या कवींना ऐकावं लागतं, कविता वाचाव्या लागतात। पण कविता ही एक अशी वाहत्या झऱ्यासारखी गोष्ट आहे। माझा दुसरा प्रश्न हा आहे की तुमचे आवडते कवी कोण आणि त्यांच्याबरोबरचा काही अनुभव असेल तर आम्हाला ऐकायला आवडेल। माझे आवडते कवी आता कोण तुम्हाला सांगू, सगळेच कवी मला वेगवेगळ्या पद्धतीने आवडत आलेले आहेत। आपले सगळे संत कवी, ज्ञानेश्वर माऊलींपासून तुकाराम महाराजांपर्यंत, हे माझे खूप आवडते कवी आहेत कवी म्हणून। त्यानंतर मग तुम्ही पंत कवी होते आपल्याकडे, मोरोपंत, वामन पंडित, अशी पंडितिक परंपरा होती। मग शाहीर आले, शाहीर अमर शेख वगैरे, तुम्हाला हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये तुम्हाला सगळे कळले असतील। असे सगळ्यांचे संस्कार माझ्यावर झालेले आहेत आणि मला खूप असे सगळ्या पद्धतीचे, म्हणजे कारण मी कविता लिहितो ती सगळ्या पद्धतीची लिहितो, अमुक एकच कविता आपण लिहितो असं नाही। निसर्ग कविता असते, प्रेम कविता असते, भक्ती कविता असते, देशभक्तीची कविता असते, तुम्हाला रिलेशन्स असतात म्हणजे नातेसंबंध त्यांची कविता असते, राजकीय, अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्यावर संस्कार होत असतात। आणि मला असं वाटत नाही की मला अमुकच एक कवी हा आवडतो किंवा असं नाही, मला सगळे कवी त्यांच्या वेगवेगळ्या कविता आवडतात। काका, आता तुम्ही इतकी अनेक वर्ष तुम्ही एवढी कविता लिहिली, त्यातली एक कविता आम्हाला ऐकायला आवडेल। मी तुला आता म्हटलं की कवितेचे अनेक प्रकार आहेत। मी बालकविता पण लिहिलेल्या आहेत आणि मी गेली जवळजवळ 40 वर्ष कविता लिहितो आहे। अगदी तुझ्या एवढ्या वयाच्या असल्यापासून, त्याच्याहून लहान असल्यापासून मी कविता लिहितोय। अर्थात पहिल्यांदा आपल्याला कळत नसतं की आपल्याला आपण जे लिहितोय ते कविता आहे की नाही, कुणीतरी सांगावं लागतं आपल्याला की हां तू आता कविता लिहिणारा माणूस आहेस, असं कोणीतरी मोठ्या माणसाने, ज्ञानी माणसाने सांगावं लागतं। तसं मला पहिल्यांदा सांगितलं बाकीबाब बोरकर, म्हणजे बाबा बोरकरांनी, की तुझ्यामध्ये कविता होण्याच्या शक्यता आहेत। ते असं नाही म्हणाले की कवी आहेस, पण त्यांनी एक माझी मालवणी कविता ऐकली होती आणि सावंतवाडीला, खूप वर्षापूर्वीची गोष्ट। पण आत्ता तू जो प्रश्न विचारलास की एक कविता तुम्हाला ऐकायची आहे, तर सगळ्या आपल्या सेलिब्रेशन किलबिलच्या सगळ्या बालदोस्तांसाठी आणि मोठ्यांसाठी सुद्धा एक कविता मी सादर करतो। नक्की। देशभक्तीवर अनेक कविता आहेत, पण मला नेहमी असं वाटतं की हे सीमेवर आपले जे जवान लढत असतात, आता
आपल्या बॉर्डरवर कालच आपल्या पंतप्रधानांनी अटल टनेलचं उद्घाटन केलं. आता हे मोठी गोष्ट आहे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने. बरोबर. आणि अशा उंचावर थंडीमध्ये उन्हा पावसामध्ये तिथे सीमेवर राहून ते जवान आपल्यासाठी लढत असतात. बरोबर. आता त्यांना दिवाळी नसते का? असते. त्यांना दसरा नसतो का? असतो. त्यांना सगळं असतं, पण त्यांना ते सगळं विसरून तिथे आपला सगळा देश सुरक्षित राहण्यासाठी काम करावं लागतं अहोरात्र. त्यांची ही कविता आहे. आता एक गाव आहे, तर त्या गावामधले प्रत्येक घरामधला एक माणूस फौजी आंबवडे म्हणून, तर प्रत्येक माणूस एक तरी फौजेमध्ये आहे. तुमच्याही मध्ये कोणाला आवड असली बालदोस्तांमध्ये तर आता खूप कोर्सेस आहेत आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमी वगैरे सगळं आहे. तर तुम्ही सैन्यात जाऊ शकता. ज्यांच्याकडे धैर्य आहे, शौर्य ज्यांना दाखवायचं त्यांना. बरं. त्यांची कविता आहे की काय होतं गावामध्ये, तो इकडे काय होतं आणि तिकडे काय होतं, त्याची कविता आहे. चालेल. म्हणू? यस सर. ओके. तुझी वीरगाथा असं कवितेचं शीर्षक आहे. इथे दूर गावात भारून आली तुझी वीरगाथा सुगंधा परी. इथे दूर गावात भारून आली तुझी वीरगाथा सुगंधा परी. तुझ्या गौरवाने फुलारून वारा, तुझ्या गौरवाने फुलारून वारा. प्रभाती नवी पाखरांची भिरी. इथे दूर गावात भारून आली तुझी वीरगाथा सुगंधा परी. तुझ्या शूर हातात शोभे तिरंगा, उभा गाव गातो उधाणावरी. झळाळी उन्हाची सळाळून राणी, तुझे नाव घेऊन सोन्या परी. तुझी झुंज उत्तुंग लावून बाजी, तिथे चालली रे गिरी कंदरी. इथे दूर गावात भारून आली तुझी वीरगाथा सुगंधा परी. आणि गावामध्ये गावदेवी असते, तिचा कौल घेतात आणि मग जातात लढायला किंवा कुठे चांगल्या कामाला. उभी गावदेवी नदीच्या किनारी, तुझ्या रक्षणाला जिती जागती. उभी गावदेवी नदीच्या किनारी, तुझ्या रक्षणाला जिती जागती. लढाया तुला तेज आयुष्य देते, तिचा कौल आहे तुझ्या संगती. तिचा कौल आहे तुझ्या संगती. तिथे थेट मृत्यूस आलिंगताना, तिथे थेट मृत्यूस आलिंगताना. तुला कोण रे आतुनी सावरी, तुला कोण रे आतुनी सावरी. इथे दूर गावात भारून आली तुझी वीरगाथा सुगंधा परी. आणि इकडे गावात सगळेजण वाट बघत असतात. बरं. जरी त्याच्या पराक्रमाच्या वार्ता येत असल्या तरी आपला माणूस कधी येतो आपल्या घरी, गावी कधी येतो, सगळी घरची माणसं, गावची माणसं, त्यांची काय मनस्थिती असते. गंधार आयोजित किलबिल सेलिब्रेशनच्या किलबिल गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपल्याला भेटायला एक दिग्गज अभिनेते आलेले आहेत. विजय गोखले. मी ईशा देवळेकर. आणि मी ईशान गोडसे. या किलबिल गप्पांमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. मराठी व्यावसायिक रंगभूमी, बाल रंगभूमी, मालिका, चित्रपट या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या अभिनयाने विजय गोखले यांनी रसिकांच्या मनावर गेले कित्येक वर्ष राज्य केलंय. आणि एवढंच नाही तर त्यांनी काही चित्रपट सुद्धा दिग्दर्शित केले आहेत. तर विजय काका, तुमच्या अभिनयाची सुरुवात कोणत्या नाटकापासून झाली आणि पहिल्यांदा रंगभूमीवर काम करताना काही दडपण आले होते का? नाटकं मी लहानपणापासूनच करायला लागलो. व्यावसायिक रंगभूमीवरचं माझं पहिलं नाटक म्हणायचं झालं तर वहिनींच्या बांगड्या म्हणून नाटक होतं गाजलेल्या योगो जोशींच्या कादंबरीवरचं. सुलोचना दिदींचा पिक्चरही होता त्याच्यावरती आलेला.
सुरेश खरे लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित असं ते नाटक होतं. त्यातली माझी भूमिका खूप गाजली त्यावेळेला. पहिल्याच भूमिकेने प्रचंड आत्मविश्वास माझ्यामध्ये नट म्हणून निर्माण झाला असं मला वाटतं. भूमिका खूप गाजली, वर्तमानपत्रांनी कौतुक केलं, सगळ्यांनी कौतुक केलं. प्रत्येक प्रयोगाला मला कॅश बक्षिसं मिळायची, जाम मजा वाटायची. दडपण नव्हतं याचं कारण फक्त आनंद घ्यायची वृत्ती असते त्या वयामध्ये. जबाबदारी काही नसते. जबाबदारीची जाणीव आली की दडपण वाढायला लागतं हळूहळू आपोआप आयुष्यात कुठल्याही क्षेत्रामध्ये. गंमत अशी की त्या नाटकामध्ये पुरुषोत्तम दारव्हेकर हे दिग्दर्शक म्हणून लाभल्यामुळे माझ्या नशिबाने त्यांना मास्तर म्हणायचे. स्वच्छ वाणी ही कलाक्षेत्रामध्ये किती उपयुक्त आणि महत्त्वाची आहे हे माझ्या मनावरती, कला मनावरती ठोसपणे बिंबवलं गेलं. त्याचा फायदा मला आज तागायत होतोय. प्रचंड आत्मविश्वास. दुसरी गोष्ट मला त्या नाटकाच्या बाबतीत सांगायची वाटेल की आता तुमच्या पिढीला माहीत नसेल, पण त्या काळी हिंदी सिनेमामध्ये प्रचंड नावारूपाला आलेले नटवर्य धुमाळ नावाचे विनोदवीर त्या नाटकामध्ये भूमिका करत होते. त्यांच्याबरोबर काम करायचं मला सौभाग्य लाभलं. धुमाळांच्या बाबतीत मला म्हणायचं की 10ची ताली बसली तर माणूस 9:45ला हजर असायचा. मी बघितलं की एवढा मोठा माणूस, एवढा दिग्गज माणूस, एवढा हिमालय, हा माणूस जर का वेळा पाळतो आणि वेळेत येऊन हजर राहतो, ते कुठेतरी माझ्या मनावर बिंबलं गेलं. आजपर्यंत मी कलाक्षेत्रात नाही, कुठेच कधीच मी वेळ म्हणून चुकवत नाही. आणि जे आयुष्यामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये आजच्या काळाला कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये खूप महत्त्वाचं आहे असं माझं मत आहे. फॉरगेट इट. तर दडपणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर दडपण मला नव्हतं. नंतर मात्र तुमची प्रत्येक वेळेला आजही कुठल्याही प्रयोगाला एंट्री घ्यायच्या अगोदर दडपण असतं. एकदा प्रेक्षकांची आपली अशी नजरभेट झाली, गाठभेट झाली, हाय हॅलो झालं, मग कॉन्फिडन्स वाढायला लागतो. नाही तर दडपण असतं. पण अदरवाईज ऑन द होल दडपण हे नेहमी जबाबदारीच्या प्रमाणामुळे वाढत असतं असं माझं मत आहे.